नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 8 सप्टेंबर 2025, वार आहे सोमवार। तर आजपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि या पितृपक्षामध्ये रोज काही महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहे। तर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। काही उपाय देखील आपल्याला करायचे आहे, काही दानधर्म देखील आपल्या पितरांच्या नावे करायचे आहे। तर बघा, आपल्याकडनं आपल्या पितरांची सेवा रोज होत नाही, पण या पितृपक्षामध्ये आपल्याला आवर्जून आपल्या पितरांसाठी सेवा करायची आहे। कारण या पितृपक्षामध्ये या 15 दिवसामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवर आलेले असतात आणि त्यामुळे त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांच्यासाठी काही सेवा, उपाय आणि काही दानधर्म देखील आपल्याला करायचे असतात, जेणेकरून ते आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळेल। तर या पितृपक्षामध्ये कोणती कामे करायची आहे, त्यासोबतच श्राद्ध तिथीला कोणती कामे करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, या पितृपक्षामध्ये या 15 दिवसामध्ये जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून देखील तुम्ही ही काही कामे करू शकता। तर बघा, रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। तर हे रोजच करावे, पण आपल्याला शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही या पितृपक्षामध्ये आवर्जून सूर्याला रोज अर्घ्य अर्पण करावे। त्यासोबतच अर्घ्य देताना देखील काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे। तर अर्घ्य देताना तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल त्यामध्ये टाकायचं आहे आणि यासोबतच थोडेसे काळे तीळ हे आवर्जून टाकायचे आहे। या पितृपक्षामध्ये काळ्या तिळांचा आवर्जून वापर हा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करत असताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तसेच या पितृपक्षामध्ये तुम्ही सेवा जी काही करता तर ती पितरांसाठी करावी, त्यांच्याकडून काही मिळावं यासाठी नाही, तर ही फक्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता म्हणून आपल्याला त्यांची सेवा करायची आहे। तसेच सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर ते पाणी ओलांडलं जाणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे। तसेच या पितृपक्षामध्ये भगवान शंकरांची देखील सेवा आपल्याला करायची आहे। तर भगवान शंकर हे देखील पितरांचे देव आहे आणि त्यामुळेच त्यांची देखील सेवा करायची आहे। पितृदोष हा 3 पिढ्यांपर्यंत असतो आणि ज्यांचे सासू सासरे जिवंत आहे तरीही तुम्ही देखील सेवा ही करायची आहे। तसेच तुम्हाला दोष असो, पितृदोष असो किंवा नसो, तरीही सेवा आपल्याला करायची आहे। तर या पितृपक्षामध्ये आपल्याला एकदा तरी रुद्राभिषेक करायचा आहे, त्यासोबतच शिवमहिम्नाचे देखील पठण करायचं आहे आणि काही शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारी, म्हणजे या पितृपक्षामध्ये जे काही सोमवार येतील तर त्या सोमवारी रुद्राभिषेक तुम्ही करू शकता किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता। भगवान शिवांच्या पिंडीवर जलाभिषेक करून तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करू शकता। मंदिरामध्ये किंवा घरी देखील तुम्ही करू शकता। यासोबतच तुळशीची देखील रोज पूजा करायची आहे, तुळशीला रोज जल अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला जल अर्पण करताना करायचे आहे। भगवान विष्णूंची सेवा केल्याने देखील पितृदोष हा कमी होतो। त्यासोबतच संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पठण देखील करायचे आहे। तर अतिशय प्रभावी ही देखील सेवा आहे। भगवान विष्णूंची सेवा केल्याने देखील पितृदोष हा दूर होतो। रोज संध्याकाळी किंवा सकाळ संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे। सकाळी तुळशीला जल अर्पण करायचे आहे आणि ही सेवा माझ्या पितरांसाठी आहे असं देखील म्हणायचं आहे। तर या पितृपक्षामध्ये जी काही सेवा करणार तर ती माझ्या पितरांसाठी आहे अशी सद्भावना ठेवावी। तसेच या श्राद्ध पक्षामध्ये त्यांच्या तिथीला त्या दिवशी काही कामे करावी। श्राद्ध पक्षामध्ये श्राद्ध पक्ष जेव्हा असतं तर तेव्हा मांसाहार हा वर्ज्य करायचा असतो। त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी काही भाज्या देखील खात नाही आणि ज्या दिवशी श्राद्ध तिथी असतो तर त्या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यावे। यासोबतच तर्पणविधी देखील करावी। ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये श्राद्ध तिथी आहे तर त्या दिवशी घरामध्ये एक व्यक्ती तरी जेवला पाहिजे, म्हणजे बाहेरचा एक तर व्यक्ती जेवला पाहिजे आणि त्यासोबतच तुम्ही यथाशक्ती दान धर्म देखील या पितृपक्षामध्ये करू शकता। आणि ज्या दिवशी जो व्यक्ती जेवेल तर त्या व्यक्तीला आपल्याला, जर घरातील म्हातारा माणूस म्हणजे तुमचं पूर्वज गेलेला असेल तर तो जर धोतर घालत असेल तर त्याला धोतर दान करायचं आहे। काळी छत्री तुम्ही दान करू शकता, त्यासोबतच स्वेटर, चप्पल, पायजमा, तर या अशा काही वस्तू तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही सर्व पितृ अमावस्येला देखील दान करू शकता। तुमच्या यथाशक्ती दान करू शकता। कोरडा सिदा देखील तुमच्या यथाशक्ती दान करू शकता। तर समोरच्या व्यक्तीचा, ज्याला तुम्ही शिदा देणार आहात तर त्याचं एक वेळचं भागेल या प्रमाणामध्ये दान करा। तर या काही गोष्टींची आपल्याला
पालन देखील या पितृपक्षामध्ये करायचे आहे आणि या काही महत्त्वाच्या गोष्टी देखील करायच्या आहे.